थर्ड डिझाईन पॅरामीटर, फायदे आणि तोटे पण सांगितले होते तुम्हाला, ते नंतर डिस्कस करून घेऊ. तो थर्ड डिझाईन पॅरामीटर इज व्हॉट, रेडियस ऑफ सेंट्रल. सो रेडियस ऑफ सेंट्रल रोटरी रोडवे. तो सेंट्रल बघा काय म्हटलं, रेडियस ऑफ सेंट्रल अँड रोटरी रोडवे, रोटरी रोडवे हे नाव आहे आपलं. हा तिसरा डिझाईन पॅरामीटर आहे. याला आपल्याला काय करायचं, आता याला आपल्याला डिझाईन करायचं. याच्यावरती क्वेश्चन MPSC मध्ये 2-3दा विचारले गेले आहेत. लक्षात ठेवायचा पॉईंट इम्पॉर्टंट. याला 4 स्टार 5 स्टार करून टाकायला. आता बघा काय, आता मला लक्षामध्ये काय येतं बरं का, जर तुम्ही रोटरीला ऑब्झर्व जर केलं तुम्हाला दिसायला भेटेल अशा पद्धतीने रोटरी असते गड्या. समजा अशा पद्धतीने रोटरी मी काढतोय, ही असते आपली रोटरी, बरोबर. आता काय असतं, या रोटरीच्या ठिकाणी चॅनलाइज आयलँड असतात. चॅनलाइज आयलँड असतात, तुम्हाला माहिती चॅनलाइज आयलँड म्हणजे कोणते, अशाबद्दल बोलतो मी. हे बघा, हे आहे आपले चॅनलाइज आयलँड. हे असतात, अशा पद्धतीची अरेंजमेंट दिसायला भेटत असते. आता आपण डिस्कशन कशाचं करतोय, आपण डिस्कशन करत आहोत रेडियसबद्दल. ठीक आहे. या रोटरी इंटरसेक्शनच्या ठिकाणी तुम्हाला जवळजवळ 3 रेडियसचा अभ्यास करावा लागणार आहे. कोणते 3 रेडियस, जे की तुमच्या नजरेसमोर दिसायला भेटतील. कोणते बरं का, लक्षात घ्या. हा 1 नंबर रस्ता, हा 2 नंबर रस्ता, हा 3 नंबर रस्ता, हा 4 नंबरचा रस्ता. तुम्ही म्हणणार ओके राईट. आता मला दिसायला काय भेटेल बरं का, की या एका रस्त्यावर 1 नंबरच्या रस्त्यामधून मी समजा जातोय, तर मी जाताना अशा पद्धतीने जाईल राईट, अशा पद्धतीने जाईल. तर तुम्हाला नाही वाटत का की जेव्हा मी इथून असा जातोय, माझा फ्लो कधी बी कसा असतो, क्लॉकवाईज असतो राईट, की माझा फ्लो कधी पण कसा असतो, क्लॉकवाईज. म्हणजे एक बात कन्फर्म आहे, कोणती, की मी असा जाणार नाही. एक बात कन्फर्म झाली की मी असा जाणार नाही राईट. हां, तर समजा मी काय करतोय, मी चाललो इकडून असा राईट, इकडून. तर ही माझी एंट्री होती, ही माझी काय होती, एंट्री होती. तर एंट्री होती, तुम्हाला नाही वाटत का ही एंट्रीच्या ठिकाणी बघा हा सर्क्युलर पोर्शन दिसायला भेटतोय, तो तिथे सर्क्युलर पोर्शन. आणि जर हा सर्क्युलर पोर्शन असेल तर सर्क्युलर पोर्शनला रेडियस असते, हे तुम्हाला माहिती आहे राईट. तर इथे कुठेतरी त्याचा सेंटर असावा आणि ही आपली काय असेल, रेडियस असेल राईट. तो ही जी काही रेडियस असते हिला म्हणतो मी एंट्री रेडियस राईट, की नाही. सो एंट्री रेडियस म्हणून आपण त्याला. एंट्री रेडियस ही एंट्री करण्यासाठी असणारी जी काही रेडियस मला दिसायला भेटत असते राईट. आणि दुसरी महत्त्वाची बात म्हणजे काय, समजा या रस्त्यावरती 1 नंबरच्या रस्त्यावरती मला यायचं असेल तर मी कसं येणार, कुठून तरी घुमून इकडून असा पद्धतीने येईल, असं येतोय. तर मला काय दिसायला भेटेल बरं का, की हे जे काही इकडून जो मी इथे अप्रॉच करत आहे, तो हा ही जी काही रेडियस आहे ना आपली, हिवाली रेडियस बघा, हिवाली, तो कुठे येतोय, मी जे आहे ना, मी एक्झिट करतोय, कुठल्या तरी रस्त्यामधून एक्झिट करतोय. समजा मी इथून आलो आणि असा इकडून गेलो, किंवा आलो असा आणि इकडून असं कुठून तरी गेलो. तर माझ्या लक्षामध्ये काय येईल बरं का, की इथं जे काही आहे ना, इथं एक एक्झिट रेडियस असणार आहे. इथं काय असणार आहे, एक्झिट रेडियस असणार आहे. तर इथं जे काही एक्झिट रेडियस मला प्रोव्हाइड करायची हिवाली एक्झिट रेडियस, ती एक्झिट रेडियस असणार आहे. एक्झिट रेडियस आणि एंट्री रेडियस असं मला दिसायला भेटत असते राईट. तर कुठे कुठे काय आहे ते समजून सांगण्यासाठी मी डायग्राम काढून देतो, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज लागून जाईल. तर आता आपण काय बघत आहोत, तुम्हाला ती डायग्राम काढून देतो मी. सध्यासाठी तिची जरूरत होती की नाही माहीत नाही, बट तरी पण लक्षात घ्या. काय बघा, अशा पण दाखवतो. इथे असेल काहीतरी तिकडचा पोर्शन मी दाखवला नाही तुम्हाला, फक्त मी एकच रस्ता दाखवला. या अशा पद्धतीने मला दिसायला भेटत आहे. क्लिअर झाला पॉईंट, तो हा पॉईंट मला क्लिअर दिसायला भेटतोय अशा पद्धतीनं. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही इकडून घुसताय समजा, तुम्ही जर समजा इथून घुसतायत, तर ही रेडियस कोणती येईल रे, ही एंट्रीची रेडियस. आणि इकडून आपण एक्झिट करतोय, तर इकडची रेडियस कोणती येईल रे. लक्षात येते का तुम्हाला, मी एकच रस्ता घेऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे राईट. तर तो आपण इकडून चाललेलो आहे, म्हणजे एंट्री करण्यासाठी एक सर्क्युलर पाथ मला दिसायला भेटतोय, म्हणजे सर्क्युलर कर्व मला दिसायला भेटते. इथे रेडियस जी असेल तिला मी R0 म्हणतो. R0 इन नथिंग बट व्हॉट, एंट्री रेडियस ॲट अ एंट्री आपल्याला दिसायला भेटत असते. हवाला पॉईंट आहे. नंतर तुम्ही जर बघायला गेला तर इकडून आपल्या रस्त्याला इकडून गाड्या येत आहेत ना, एक्झिट इकडून गाड्या होत आहेत ना, तर रस्त्यामध्ये 2 लेन असतात. हां, 2 लेन असतात. तर आपण चाललेलो आहे आणि इकडून जे काही इकडून अशा पण येणार, क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये मुवमेंट होते आणि बाहेर आपण या रस्त्यामधून इथून निघत असणार, बरोबर की नाही. तर मग एक्झिटची जी काही रेडियस आहे, तो या कर्ववाले याची एक्झिटची रेडियस हिला म्हणत असतो आपण R फायनल म्हणा किंवा R एक्झिट, कारण की जर लांबवर असती राईट ना, तो अशा पण दिसायला भेटेल मला, ही एक्झिटची रेडियस. ठीक आहे. तो पॉईंट क्लिअर होते का तुम्हाला, काय चाललंय तर, तुम्हाला पॉईंट क्लिअर होते का काय चाललंय तर, ठीक आहे. अशा पद्धतीने मला दिसायला भेटत असतं. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पूर्ण याचा डिस्कस काय करायचं आहे. आता रेडियसचा मी पॉईंट उचलला आहे, तो एक रेडियस, तर ही झाली एंट्रीची, ही झाली दुसरी जी काही आहे एक्झिटची, आणि ही झाली आपली कशाची, एक मिनिट हां,
अरे बापरे, एक मिनिट, पोटात चमक नाही झाली ना. ठीक आहे का, ठीक आहे. हा वाला पॉईंट तो कोणता झाला, रेडियसबद्दल. रेडियस ऑफ सेंट्रल आणि रोटरी रोडवे. ठीक आहे, आता लक्ष द्या, पहिलं वाक्य लिहा. ॲज इन केस ऑफ नॉर्मल horizontal, as is case of normal horizontal force, centrifugal horizontal force centrifugal force is resisted by friction. कुठे गेलो, friction and super elevation. Similarly, in case of rotary roadway, it is resisted by only friction, as super elevation cannot be provided in this case. क्लिअर. पॉईंट काय लक्षात घ्या रे, हा एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे. काय सांगतोय बघा, रोटरीच्या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेलात ना तर सर्क्युलर पाथ मला दिसायला भेटतोय, बरोबर आहे की नाही. आता एक कर्व रोड, आता समजा हा कर्व रोड आहे, हा एक कर्व रस्ता आहे, राईट, हा कर्व रस्ता आहे. तर हा जो काही रस्ता आहे हा कर्व रस्ता आहे. तर जेव्हा गाडी इथून जाते ना तेव्हा या गाडीला जे ना एक बाहेर एक फोर्स सोडतो, त्याला सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणतो आपण. ते गाडीला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करतो, तो आपला काय असतो, सेंट्रिफ्युगल फोर्स असतो. आता त्या सेंट्रिफ्युगलच्या फोर्सला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याकडे काय असतं बरं का, हे गाडींचे जे चाकं आहेत ना खालचे, ते गाडींचे चाकं आणि रोड सरफेस यांच्यामध्ये फ्रिक्शन फोर्स जनरेट होत असतो आणि तो फ्रिक्शन फोर्स इकडे लागत असतो, बरोबर. तर मग होरिझॉन्टल जो काही आपला कर्व आहे त्या होरिझॉन्टल कर्वच्या ठिकाणी मला काय दिसायला भेटते की सेंट्रिफ्युगल फोर्स लागतो, बरोबर. तो सेंट्रिफ्युगल फोर्स गाडीला बाहेर ओढतो, बरोबर. परंतु त्याला रोखण्यासाठी आपल्याकडे काय असतं, त्याला रोखण्यासाठी आपल्याकडे फ्रिक्शन असते. आणि दुसरं म्हणजे काय बरं का, दुसरं म्हणजे मला त्याचं सुपर इलिव्हेशन करावं लागेल. जर का समजा सफिशियंट फ्रिक्शन नसेल, दोन प्रकारचे फ्रिक्शन असतात. समजा स्ट्रेट रस्ता असेल तर स्ट्रेट रस्त्यावरती गाडीचं चाक आणि रोडचा सरफेस यांच्यामध्ये जे फ्रिक्शन निघून येत असतं त्याला म्हणून देतो आपण व्हॉट, लॉन्जिट्युडनल फ्रिक्शन, जे की IRC आपल्याला रिकमेंडेड करते 0.35, राईट. जेव्हा सरळ रस्त्यावरती तुम्ही चालतायत ना तेव्हाची मी बात करतोय. परंतु जेव्हा तुम्ही कर्वच्या रस्त्यावरती जाणार ना, कर्वच्या रस्त्यावरती, तेव्हा काय होत असते, जे गाडीला जे ना इकडे कोणतरी सेंट्रिफ्युगल फोर्स होत असतो तेव्हा इकडच्या बाजूला ना फ्रिक्शन जनरेट होत असतं टायरमध्ये, लॅटरल डिरेक्शनमध्ये, लॉन्जिट्युडनल डिरेक्शनमध्ये नाही, लॅटरल डिरेक्शनमध्ये. टायर जो आहे ना, समजा हा टायर आहे आपला, राईट की नाही, टायर आहे. आता टायरची मोशन इथं दिसायला भेटते, तर तुमच्या मोबाईलच्या साईडला, मोबाईलच्या आतमध्ये ना फ्रिक्शन फोर्स जनरेट होईल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असतं. तो लेटरल डिरेक्शनमध्ये, त्याची व्हॅल्यू 0.15 आपल्याला दिलेली आहे. आता बघा, आता मी तुम्हाला काय बोलतोय बरं का, इथं मला काय दिसायला भेटते, हा तर फ्रिक्शन फोर्स आणि तर मी काय बोलतोय, रोटरीच्या ठिकाणी जे काही आहे ना कोणत्याही प्रकारचं सुपर इल्युशन आपण दिलेलं नसतं. का बरं का, तो तुमच्या लक्षामध्ये येईल. हे बघा, हा जनरल रस्ता होता, या जनरल रस्त्याच्या ठिकाणी सेंट्रिफ्युगल फोर्सला हे करणारा जो असतो तो इकडे असतो आपला फ्रिक्शन, आणि दुसरं म्हणजे काय, दुसरं असतो आपल्याकडे सुपर इलिव्हेशन. तो देअरफॉर तुम्हाला आठवत असेल काय की फ्रिक्शन आणि सुपर इलिव्हेशन हे दोघांनी मिळून कोणाला रेजिस्ट करायला पाहिजे, सेंट्रिफ्युगल फोर्सला. सेंट्रिफ्युगल कशाला, फोर्सला, अशा पद्धतीने आपण म्हणत असतो. आणि हा सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, V²/GR असतो, राईट, की ते नंतर शिकवणार तुम्हाला, राईट. तर माझ्या लक्षामध्ये काय येतं आहे की जेव्हा एक होरिझॉन्टल कर्व असतो, त्या होरिझॉन्टल कर्ववरती सेंट्रिफ्युगल फोर्सला रोखण्यासाठी आपण अरेंजमेंट प्रोव्हाइड केलेली असते. एक म्हणजे फ्रिक्शन पण असते आणि दुसरं म्हणजे सुपर इलिव्हेशन म्हणजे काय, तुम्ही आउटर एजला काय करता, तुम्ही आउटर एज इनर एजच्या रिस्पेक्टने एकमेकांच्या रिस्पेक्टने काय करून घेतात, ते उचलून घेतात आणि आपण काय करत असतो, सुपर इलिव्हेशन अचीव्ह करून घेतो या ठिकाणी, त्या ठिकाणी. पण रोटरीच्या ठिकाणी इथं आपण फक्त फ्रिक्शनच्या मदतीने सेंट्रिफ्युगल फोर्सला रोखत आहोत, आपण इलिव्हेशनच्या मदतीने रोखत नाही आहे, राईट, इलिव्हेशनच्या मदतीने रोखत नाही. म्हणजे मला इथं एक्सप्रेशन काय दिसायला भेटेल, साधा सरळ जो ओरिजिनल कर्व बाजूला होता तिकडे कुठे, तर त्याचं एक्सप्रेशन तुम्हाला दिसायला भेटेल काय की फ्रिक्शन आणि इलिव्हेशन या दोघांच्या मदतीने मी
व्ही स्क्वेअर बाय जी आरला रोखतोय. व्ही स्क्वेअर बाय जी आरला म्हणजे काय बरं का, तो व्ही स्क्वेअर बाय जी आर इज नथिंग बट अवर व्हॉट, याला म्हणून देतो आपण व्हॉट, सेंट्रिफ्युगल फोर्स. तर सेंट्रिफ्युगल फोर्सला मी या दोनच्या पद्धतीने तिकडे रोखत असतो, तिकडे साईडला. परंतु रोटरीवरती आपण कोणत्याही प्रकारची इलिव्हेशनची अरेंजमेंट केलेली नाही आहे. देअरफॉर मला काय दिसायला भेटत असतं, इथं काय दिसायला भेटेल आपल्याला, की इथं फक्त आपला फ्रिक्शन आहे. तो फ्रिक्शन इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय जी आर असं दिसायला भेटेल. राईट. मग आता फ्रिक्शन जो काय आहे, तो फ्रिक्शन तुम्ही डिझायनिंगचा फ्रिक्शन घ्या, IRC कडून घ्या, IRC वाल्यांकडून तो फ्रिक्शन अचीव काढून घ्या. तो यप तुम्ही, पण हा फ्रिक्शन कोणता आहे, लॅटरल फ्रिक्शन आहे बरं का, लक्षात घ्या. हा जो कोणता सेंट्रिफ्युगल फोर्सला रोखणारा जो फ्रिक्शन असतो तो लॅटरल फ्रिक्शन असतो. लक्षात. तो हा यप कोणता आपला लॅटरल फ्रिक्शन आहे. तो यप इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय जी आर मी म्हणतोय, ही बात आपल्याला कळते. आता जर तुम्हाला एफची व्हॅल्यू माहीत पडली आणि तुम्हाला व्हीची व्हॅल्यू, तुम्हाला रोटरीला डिझाईन करायचं असतं कोणत्या तरी स्पीडसाठी 30 km/h किंवा 40 km/h, तर त्या पद्धतीने तुम्ही ते काय याला मीटर पर सेकंडमध्ये व्हॅल्यू टाकून द्या असं, किंवा तुम्ही असं पण लिहितात नाही याला, एफ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 127 जी आर, सॉरी 127 आर. राईट. तर त्याला 127 आर म्हणजे काय, व्हिलॉसिटीला km/h मध्ये टाकून द्या, रेडियसला मीटरमध्ये टाकून द्या, तुम्हाला ते काय सरळ काय भेटून जाईल, फ्रिक्शन भेटून जाईल. हा पण एक्सप्रेशन आपल्याकडे असतं, सेम आहे. हेच एक्सप्रेशन तेच आहे, फक्त मी कॅल्क्युलेशन करून त्याला अशा पद्धतीने दाखवत असतो. ते पुढे आपण बघणार आहे जॉमेट्रिक डिझाईनमध्ये. राईट. व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 127 आर अशा पद्धतीने करत असतो. मला काढायची रेडियस. कोणती रेडियस काढायची, मला एंट्रीची रेडियस. कोणती रेडियस, एंट्री. म्हणजे बघा, हा रस्ता होता आपला आणि इकडे आपला काय होता, आयलँड होता, आणि इथे आपला काय होता, हा चॅनलाइज होता. इथून मी एंट्री करत आहे, ही माझी रेडियस आहे, ही मला रेडियस काढायची. तर एंट्रीची रेडियस ही डिपेंड करून जात असते कशावरती, ते डिपेंड करून जात असते ते आपल्या एक्सप्रेशनवरती. कोणत्या एक्सप्रेशनची बात करतोय मी, तो फ्रिक्शन फोर्स इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 127 आर. या पद्धतीने तुम्ही इथली आर काढू शकता. तो आर नॉट इन नथिंग बट डी वॉट, एंट्रीची रेडियस इज इक्वल टू कसं काढणार, व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 127 आर, सॉरी 127 एफ. आता एफ किती असेल, एफ जेवढा काही असेल, एफ मॅक्झिमम एफ किती असतो, 0.15 असतो. लक्षात घ्यायचं. मॅक्झिमम एफ लॅटरल फ्रिक्शन कोइफिशियंट जो असतो तो 0.15 पर्यंत असतो, आणि लॉन्जिट्युडिनल जो असतो तो 0.35 असतो. लॉन्जिट्युडिनल 0.35 असतो. मी लॅटरल घेणार इथं फ्रिक्शन, आणि त्याच्यानुसार आपण काय करणार, एंट्रीची रेडियस काढून घेणार. बोला क्लिअर आहे का इथपर्यंत तुम्हाला. चला बघा, तो पहिला पॉईंट तुम्ही लिहून झाला आहे. आता इथं काय लिहायचं, खालचा रेडियस ऑफ एंट्री, radius of entry depend upon design speed, super elevation आणि lateral coefficient of friction. हे पॉईंट तुम्हाला परीक्षेला विचारतील. काय बोललो मी, हा पॉईंट परीक्षेचा आहे. हां, रेडियस ऑफ एंट्री ऑफ रोटरीची जी रेडियस आहे एंट्रीची, ती एंट्रीची रेडियस कशावर डिपेंड करून जात असते, डिझाईन स्पीडवरती, सुपर इलिव्हेशनवरती, आणि दुसरं काय, लॅटरल कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. आता तुम्ही म्हणाल सुपर इलिव्हेशन कुठून आलं, या ठिकाणी सुपर इलिव्हेशन राहणार नाही. वाटलं तर तुम्ही सुपर इलिव्हेशन इथून काढून टाकलं तरी पण चालेल, कारण की रोटरीवरती आपण कोणत्याही प्रकारचं सुपर इलिव्हेशन प्रोव्हाइड करत नाही. राईट. हा पॉईंट आपला क्लिअर झाला. राईट. दुसरं काय असतो, तुम्ही इक्वेशन लिहून टाकलं असेल तर लिहून टाका वाटलं असतं, ई प्लस एफ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय जी आर. हेअर ई इज इक्वल टू 0 प्रोव्हाइड करायचं आहे. रोटरीवरती आपण ई काय करत असतो, 0 देत असतो, कारण की आपल्याला त्या ठिकाणी स्पीड कमी ठेवायचं आहे ना. आपल्याला रोटरीच्या ठिकाणी स्पीड आपल्याला कमीच ठेवायचं असेल तर मी ई का म्हणून प्रोव्हाइड करू. लोकांना उलट सेंट्रिफ्युगल फोर्स लागायला पाहिजे त्यांना. लागला काय मग ते लोक हळूहळू गाडी चालवतील. लक्षात. त्यामुळे मी ई 0 करणार. एफ इज इक्वल टू भेटेल मला व्ही स्क्वेअर बाय जी आर. राईट. केला तर आपण असं लिहितो, एफ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 127 आर. वेअर या केसमध्ये व्ही तुम्ही मीटर पर सेकंडमध्ये टाका, खालच्या एक्सप्रेशनमध्ये व्ही तुम्ही km/h मध्ये टाका. त्यामुळे एक्सप्रेशन असं भेटत असं. राईट. आणि आर कशामध्ये टाका, मीटरमध्ये, 127 आर. राईट. नंतर तुम्ही काय करून टाकला, आर काढून टाकला याच्यावरून. आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 127 एफ. सो दिस इज आवर व्हॉट, आर नॉट. आर नॉट म्हणजे काय, रेडियस ॲट एंट्री. ठीक. तो रेडियस ॲट एंट्री. मग आता आपण काय करूया, आपला रोड कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यानुसार रेडियस ऑफ एंट्री. 2 प्रकारचे रोड आहेत, रूरल आणि अर्बन. मग तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेला आहे, MPSC मध्ये प्रश्न रेडियसवरती विचारलेला आहे. मी तुम्हाला पहिलेच बोललो आहे, आपण खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. जेवढं जास्त भर देतो ना तुम्हाला ते पाठ करून घ्यायचं डायरेक्ट. सो हेन्स रेडियस ऑफ द एंट्री कर्व इज अ फॉलो. तो माझा तुम्हाला टेबल दिला आहे. टाइप ऑफ रोड, डिझाईन स्पीड, इथं आहे रेडियस इन मीटर. 3 गोष्टी दिल्या आहेत. तो टाईप ऑफ रोड आहे, दुसऱ्या याच्यामध्ये डिझाईन स्पीड आहे, तिसऱ्यामध्ये रेडियस आपल्याला दिलेली आहे. आता जर बघायला गेलो तर काय दिसायला भेटतं बरं का,
तो रुरल आहे, इकडे अर्बन, राईट. सो वरती रुरल आहे, इथं अर्बन आहे, राईट ना. हां, तर मला तुम्ही सांगा बरं का, रुरलमध्ये डिझाईन स्पीड किती असतो रे? रुरलमध्ये डिझाईन स्पीड किती असतो? डिझाईन स्पीड इन रुरल 40 kmph रोटरीवरती, राईट. अर्बनमध्ये 30 kmph, राईट. हां, आणि त्यासाठी तुम्हाला रेडियस ॲट अ एंट्री, इथे रेडियस दिलेली ना, मी ते लिहायचं रेडियस ॲट एंट्री ज्याला म्हणतो आपण R0. तो रेडियस ॲट एंट्री R0 इज इक्वल टू व्हॉट? 20 to 35, 20 to 35, 20 ते 35 रे, 20 ते 35 मीटर. इथं जागा नाही, समजून घ्या तुम्ही. आणि अर्बनच्या केसमध्ये किती? 15 ते 25 मीटर. आता मला तुम्हाला प्रश्न विचारतो मी, अर्बनच्या केसमध्ये 15 ते 25 आहे आणि रुरलच्या केसमध्ये 20 ते 25 आहे. का बरं असं का? कारण की तुम्हाला माहिती आहे रुरलच्या केसमध्ये एवढा काही प्रॉब्लेम दिसायला भेटत नाही, बरोबर की नाही. मग रेडियस जे काही आहे जरा खोल, म्हणजे जरा रेडियस जर तुम्ही समजा जास्त बी दिली तर इथं काय दिसायला भेटेल, आपला काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही. पण या केसमध्ये काय, सो अर्बनच्या केसमध्ये तुम्हाला सांगतो याचं कारण जे ना, जेव्हा मी तुम्हाला एक्झिट सांगेल ना, एक्झिट आणि याच्यावरून तुम्हाला मी दोघांची कारणं रिलेट करून सांगेल की आपण एवढी रेडियस कमी का देतोय, जास्त का देतोय. जोपर्यंत तुम्ही या गोष्टीवर विचार नाही करत ना, ती व्हॅल्यू जास्त टाईम लक्षात राहत नाही. मग विचार करून घ्यायचा की अरे हा फॉर्म्युला असा का आला. जर तुम्ही थोडासा विचार तिथं केला ना, तर ती गोष्ट जास्त टाईम टिकून राहील. आणि तुम्ही जर रिव्हिजन केली नाही ना, तर तुम्हाला खूप जास्त मेहनत करावं लागेल. आता जसं की जीटीचं मी एवढं शिकवलं, तुम्ही रिव्हिजन नाही केली तर तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागेल, राईट. तुम्हाला आता मी हायवे पूर्ण ट्रॅफिक एवढं शिकवत आलोय, तुम्ही त्याची रिव्हिजन नाही केली, तुमचे सगळ्यात जास्त हाल होतील. हाल कोणाचे होतात? ज्याने वाचून घेतले एवढंपर्यंत त्याची रिव्हिजन नाही केली ना, त्याचे सगळ्यात जास्त हाल होतात. का? कारण की तो स्वतःला खात राहतो की यार मी एवढं केलं, मला आठवत नाही, अशा पद्धतीने त्याचे सगळ्यात जास्त हाल होतील. आणि आता मी माझे जे शब्द पडलेले आहेत ते पुन्हा तुम्हाला दुसऱ्या ठिकाणून भेटेल बापुटे, याची पण काय अपेक्षा राहत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही रिव्हिजन करायची गोष्टी. पुढचं असतं आपलं IRCने आपल्याला आता काय सांगितलं, हे झालं बड्या, हे कशाबद्दल झालं, सो एंट्री. आता आपल्याला काय करायचं आहे पुढचा, याच्यामध्ये बघा रेडियस ऑफ सेंट्रल आणि याच्यामध्ये लिहिले ना, तो सीवाला पॉईंट होता आपला. त्या सीवाल्यामध्ये पहिला पॉईंट आपण बघितला आहे रेडियस ॲट अ एंट्री. आता आपण बघणार दुसरा, रेडियस ऑफ सेंट्रल आयलँड. तो जो काही आपला ठळक पॉईंट चालला आहे त्याच्यामधला ठळक पॉईंटमधला हा दुसरा पॉईंट आहे रेडियस ऑफ आयलँड. मग IRCने आपल्याला काय सांगितलं आहे की जर तुम्ही एंट्रीची रेडियस जर का काढून टाकतात ना, तर तुम्ही सेंट्रलचा जो की सर्क्युलर आयलँड लावलेला असतो ना, जो की सर्क्युलर आयलँड लावलेला असतो, याची पण तुम्ही रेडियस फाइंड आउट करू शकता. कशा पद्धतीने? काहीच करायचं नाही, तुम्ही काय करायचं 33% वाढून घ्यायचं, 33% त्याला वाढून घ्यायचं. 33% वाढून घ्यायचं म्हणजे काय, त्याला 1.33 मल्टिप्लाय करून टाका. तो काय लिहिलं आहे, लाईन लिहा इथं. तो एक पॉईंट काय लिहिला आहे तुम्ही आता 2 नंबरचा इथं, रेडियस ऑफ सेंट्रल आयलँड लिहिलं आहे, तिथे खाली लिहा आता IRC रिकमेंडेड मिनिमम रेडियस अ सेंट्रल आयलँड टू बी 1.33 टाइम्स ऑफ रेडियस ऑफ एंट्री कर्व. काय सांगितले की जी काही रेडियस आहे तिला काय करून टाका, 33% वाढवून टाका. मग 33% वाढवणं म्हणजे काय, ती जर व्हॅल्यू R0 असेल त्या R0ला मल्टिप्लाय कशाने करून टाकायचं, 1.33ने मल्टिप्लाय करून टाकायची, राईट. हे वाक्य जर लिहून टाकलं असेल तर काय असेल बरं का, हे वाक्य जर लिहून टाकलं असेल तर काय, हे रुरल आहे, हे अर्बन आहे. तो रुरलच्या केसमध्ये तुम्ही मला सांगा बरं का, तो रेडियस ऑफ सर्क्युलर आयलँड किती येईल रे, चला सांगा मला रुरलच्या केसमध्ये. आता तुम्ही म्हणणार की तिकडची रेडियस किती घेतली, 20 ते 35ची रेंज आहे, तुम्ही सरासरी समजा 30 घ्या. सरासरी तुम्ही जर का 30 घेतली रेडियस बरं का, कशाची, एंट्रीची. रुरलसाठी जी काही रेडियस होती ती 20 ते 35 होती, आपण सरासरी 30 समजून चालूया, तर आपल्याला काय दिसायला भेटेल बरं का. किंवा तुम्ही एक काम करा ना, रेंज काढू शकता, तुम्ही रेंज बी काढू शकतात. जनरली बी लिहू आपण, रेंज बी काढू आपण. हां, 20साठी सांगा मला, 20साठी सांगा बरं किती येतं रे. 20 × 1.33 किती येते उत्तर आहे, 20 × 1.33 आणि 35 × 1.33 करा, म्हणजे एक रेंज भेटून जाईल आपल्याला. सांगा बरं पटकन, 20 × 1.33 म्हणा किंवा 4/3 म्हणा, किती आलं आहे नेहा,
सागर 26.6. हा 26.6 आला, राईट. हा तो 26.6 आणि खालची 35वाला किती आला आहे? 46.55. मग तुम्हाला नाही वाटत का 26.6 ते 46.50 मला दिसायला भेटते. ही रेंज आहे, ही काय एक रेंज आहे. पण परीक्षेमध्ये जे विचारतील ते परीक्षेमध्ये विचारतील ना, आता 20 ते 35ची 20 ते 35ला मल्टिप्लाय करून तुम्ही व्हॅल्यू काढले, तुम्ही टेबलमध्ये काय लिहितात? आता इथं लिहिताय तुम्ही रुरल तुम्ही लिहिलेलं आहे, राईट. रुरल तुम्ही लिहिलेलं आहे. इथं तुम्ही मल्टिप्लाय इथं काय लिहिणार आता 26 पॉईंट समथिंग टू 46 पॉईंट समथिंग. जनरली ब्रॅकेटमध्ये जनरली 30 मीटर सॉरी जनरली 40 मीटर इज प्रोव्हाइडेड. जर मी 40 मीटर जर का प्रोव्हाइड करत असेल, तर रेडियस ऑफ एंट्री किती असेल? जर मी त्या रोटरी आयलँडची रेडियस मी जर का समजा 40 मीटर प्रोव्हाइड करत असेल, तर त्या आपल्या एंट्रीची रेडियस किती असेल सांगा? 40 डिवाइड बाय 1.33 किती उत्तर येईल? 30. तो तिकडची 30 असेल, त्या 30ला मल्टिप्लाय केलं असेल 1.33 नाही, तेव्हा अजून मी 40 काढलं असेल. आलं लक्षात? पुढे घ्या. अर्बनच्या केसमध्ये रेडियस काय असते बरं का आपली? रेडियस ऑफ एंट्री. तो रेडियस ऑफ एंट्री किती असते? अर्बनच्या केसमध्ये रेडियस ऑफ एंट्री असते आपली रेडियस ऑफ एंट्री 15 ते 25. म्हणजे 15 ते 25 जर का असेल समजा इथे एंट्री 15 ते 25, तर तुम्ही मला सांगा रेडियस ऑफ सर्क्युलर आयलँड किती असेल, किती रेंज असेल? 15 ते 25 असेल, तिथे सांगा मला याची रेंज सांगा. मी जनरली सांगतो मग तुम्हाला. सांगा रे किती आहे? 15साठी किती आली? 15ला 1.33ने मल्टिप्लाय केलं तर तो हां ठीक आहे, तो 19.95 ते 33.25, राईट. बट जनरली आपण कोणती मधली व्हॅल्यू घेतो? आता मधली व्हॅल्यू म्हणजे काय? 15 ते काय आहे 25 आहे ना, मग मी 20साठी मग मी इथं काय लिहिलं? इथे याच्यामध्ये काय लिहायचं तुम्हाला? याच्यामध्ये इकडं खाली जनरली 20 इंटू 1.33 म्हणजे किती आहे? 20 इंटू 1.33 म्हणजे किती आणला आपण? 1 इज प्रोव्हाइडेड. 20 इंटू 1.33 इज प्रोव्हाइडेड. जनरली एवढं प्रोव्हाइड करत असतो आपण, ठीक आहे. तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असतं. क्लिअर झाला का टेबल? IRC रिकमेंडेड मिनिमम रेडियस ऑफ द सेंट्रल आयलँड टू बी 1.33 टाइम्स ऑफ द रेडियस ऑफ एंट्री ऑफ कर्व. आणि तुम्हाला हे व्हॅल्यू मी दिलेल्या आहेत. कोणाला कळालं नाही? ज्याला कळालं नसेल मला सांगा, मी रिपीट करून सांगेल रे. हे क्लिअर झालं का? जागेवरती क्लिअर करून घ्यायच्या गोष्टी, नंतर तुम्हाला सांगणार कोण नाही. क्लिअर झालं का? हे कमेंट करा. सागर नेक्स्ट. सो नेक्स्ट आहे आता आपलं हे झालं. तो मी काय सांगितलं, आता आपल्याला एक रेडियस राहून गेली. कोणती? तर तुम्ही एंट्रीची रेडियस शोधली, सर्क्युलर आयलँडची रेडियस शोधून झाली. आता एक्झिटची रेडियस शोधू, आता एक्झिटची रेडियस शोधू. आता एक कॉमन सेन्सची बात मला एक सांगा. मला एक सांगा, जर समजा आता मला जे ना ही एंट्री आहे, ही एक्झिट आहे. तुम्हाला नाही वाटत का की रोटरीमध्ये घुसण्याच्यासाठी, आता रोटरीमध्ये घुसताना आपल्याला स्पीड काय करावा लागतो रे? रोटरीमध्ये घुसताना आपल्याला स्पीड काय करावा लागत असतो? कमी करावा लागतो, बरोबर. स्पीड मला काय करावा लागतो? कमी करावा लागतो. आणि बाहेर निघताना आपल्याला स्पीड काय करावं लागत असेल? जास्त करावं लागेल. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सर्क्युलर पाथवरती स्पीड जास्त असेल का स्ट्रेट रस्त्यावरती? तर तुम्ही नक्कीच म्हणणार स्ट्रेट रस्त्यावरती स्पीड काय असेल? जास्त असेल. स्ट्रेट रस्त्यावरती स्पीड जास्त असेल म्हणजे काय? की ज्या रस्त्याची रेडियस इन्फिनिटी आहे किंवा मॅक्झिमम आहे, इन्फिनिटी आहे किंवा मॅक्झिमम आहे, इन्फिनिटी आहे किंवा मॅक्झिमम आहे, त्या रस्त्यावरती स्पीड आपल्याला जास्त दिसायला भेटत असेल, बरोबर की नाही? मग जर का समजा रेडियस जास्त असेल तर स्पीड तुम्हाला काय दिसायला भेटेल? जास्त दिसायला भेटेल. रेडियस जर का जास्त तर स्पीड काय दिसायला भेटेल? जास्त दिसायला भेटेल. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर द्या. की एक्झिटच्या ठिकाणी रेडियस जास्त पाहिजे का एंट्रीच्या ठिकाणी रेडियस जास्त पाहिजे? रेडियस कुठे जास्त पाहिजे? नक्कीच तुम्हाला एक बात माहिती आहे की एंट्री करत असताना स्पीड काय पाहिजे? कमी पाहिजे. कमी पाहिजे. आणि जर स्पीड कमी पाहिजे तर रेडियस पण काय पाहिजे? कमी पाहिजे. मग एंट्रीची जी रेडियस असते R0 ही कमी असते कोणापेक्षा? एक्झिटच्या. सो RE म्हणतो समजा, एक्झिटच्या रेडियसपेक्षा. का बरं का? कारण की जेव्हा तुम्हाला बाहेर निघायचं असतं ना, तर तुम्हाला स्पीड पकडायचं असतं, बरोबर की नाही? जेव्हा मला आता काय होतं समजून सांगतो. आता गमत बघा,
जेव्हा मी एंट्री करतोय ना, तर एंट्री करताना आपला स्पीड मला काय करायचं आहे, कमी करायचं आहे राईट. तर स्पीड मला जर कमी करायचं असेल ना, तर रेडियस माझी या ठिकाणी एंट्रीच्या ठिकाणी रेडियस माझी कमी पाहिजे. आणि जेव्हा मी इथून बाहेर निघतोय ना, तर बाहेर निघताना माझी जी की रेडियस असेल ना, तो एक्झिटची जी रेडियस असेल, ती एक्झिटची रेडियस माझी काय पाहिजे, तो एक्झिटची जी रेडियस आहे माझी ती जास्त पाहिजे. आलं लक्षामध्ये. रेडियस जर काय एक्झिटची जास्त असेल तर मी व्हेकलची स्पीड वाढवू शकतो ना, आणि मला बाहेर निघण्यासाठी स्पीड वाढवावं लागेल, कारण की आता स्पीडमध्ये बाहेर निघावं लागेल आपल्याला. क्लिअर. तो परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतील की कोणती रेडियस जास्त असते, तर लक्षात द्यायचं एक्झिटची रेडियस जास्त असते. का? कारण की एक्झिटहून तुम्हाला स्पीडला काय करायचं आहे, वाढवायचं आहे. सो एक्झिटची स्पीड काय असेल, जास्त असेल राईट. तो एक्झिटची स्पीड काय असेल, जास्त असेल. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असते. मग आता एक्झिटची स्पीड किती असते, तो पुढचा पॉईंट काय 3 नंबरचा आहे त्याच्यामध्ये, रेडियस ॲट अ एक्झिट. रेडियस ॲट एक्झिट. मग रेडियस ॲट एक्झिटच्या ठिकाणी काय लिहिणार, IRC रिकमेंडेड. IRC रिकमेंडेड रेडियस ऑफ IRC रिकमेंडेड रेडियस ऑफ एक्झिट. रेडियस ऑफ एक्झिट ऑफ कर्व. रेडियस ऑफ एक्झिट ऑफ कर्व टू बी 1.5 to 2 times 1.5 to 2 times of रेडियस ऑफ एंट्री कर्व. आलं लक्षामध्ये. तर तुम्हाला प्रश्न विचारून घेईल तो हाच प्रश्न विचारतील ते असा लक्षात ठेवा. असेच प्रश्न बनतात. तर एंट्रीची रेडियस जर तुम्हाला दिली असेल ना मी, आणि तुम्हाला मी एक्झिटची काढायला जर लावत असेल ना, तर तुम्ही काय करायचं, एंट्रीची जी रेडियस आहे त्या एंट्रीच्या रेडियसला मल्टिप्लाय करून टाकायचं 1.5 किंवा 2 मग तुम्ही म्हणाल आता 1.5 करायचं का 2 करायचं, बघायचं त्याच्यामधली व्हॅल्यू घ्या. ऑप्शनमध्ये काय दिलं असेल त्याच्यानंतर तुम्ही ते फॅक्टर मल्टिप्लाय करून काय करू शकतात, कॅल्क्युलेट करू शकतात. क्लिअर आहे का. म्हणजे एक बात तर कन्फर्म झाली. या वाक्यावरून तुम्हाला काय कन्फर्म झालं आहे, या वाक्यावरून तुम्हाला काय कन्फर्म झालं आहे, तर या वाक्यावरून तुम्हाला काय कन्फर्म झालं, टू नोट व्हेकल लिव्हिंग द रोटरीमधून ज्या व्हेकल बाहेर जात आहेत ना, आता बाहेर निघत आहेत, एक्झिट करत आहेत, द व्हेकल लिव्हिंग द रोटरी वुड ॲक्सिलरेट टू द स्पीड ऑफ radiating road, and hence the exit curve should be large radius than entry curve. आता 2 कर्व आहेत ना, एंट्रीचा कर्व आणि एक्झिटचा कर्व. तो एंट्रीचा कर्व आहे, एक्झिटचा पण कर्व आहे. तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दिसायला भेटेल तो एंट्रीचा जो काही कर्व आहे तो आपला काय असायला पाहिजे, त्याची रेडियस काय असायला पाहिजे, त्याची कमी असायला पाहिजे, आणि एक्झिटची रेडियस जी काय आहे ती जास्त असायला पाहिजे त्या कर्वची. पॉईंट क्लिअर झाला तुम्हाला. आणि का असायला पाहिजे याचं कारण पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला जर का वाटत असेल की चला बाबा मला डायग्राम काढायची, तुम्ही डायग्राम पण काढू शकतात आणि सगळं त्याच्यामध्ये दाखवा. एक मिनिट, हे कुठे चाललं आहे, एक मिनिट. एवढाच रस्ता दाखवतो, ठीक आहे. इथं दाखवून द्या तुम्ही, चॅनल आयलँड. तुम्हाला एंट्रीसाठी बाण दाखवतो पिवळा. हे काय करतो मी, एंट्री करतोय. तो एंट्री जर मी इथून करत असेल तर हा कर्व असेल आपला. याची जी काही रेडियस असेल, ही रेडियस असेल माझी R0, आणि ही असेल आपली इकडची रेडियस. असेल कुठे जात असेल ते माहीत नाही आपल्याला, पण हे असेल R एक्झिट राईट. का, गाड्यांचं हे दाखवा. राईट. तो आहे आपला R एक्झिट. तुम्हाला क्लिअर आहे का पॉईंट. आणि आपलं काहीच इथं दाखवतो. याची जी की रेडियस असेल, बापरे तिथे लय घाण झालं. याची जी की रेडियस असेल ही वाली, ही आपली काय झाली, रेडियस ऑफ समथिंग, रेडियस ऑफ व्हॉट, रोटरी आयलँड. क्लिअर झालं. ती डायग्राम तुम्हाला काढून घ्यायची आहे. मग तुम्ही व्हॅल्यू जर लिहायचं असेल की त्याला मला व्हॅल्यू लिहायची बा, तर व्हॅल्यू लिहू शकता तुम्ही. R0 किती असतो आपला,
आर नॉटची व्हॅल्यू टेबलमध्ये दिली, तो आर नॉटची व्हॅल्यू कुठे टेबलमध्ये दिली, राईट. तो आर नॉटची व्हॅल्यू टेबलमध्ये दिली. तुम्ही आर एक्झिट कसं काढतात, आर एक्झिट इज इक्वल टू आर एक्झिट किती असतो रे 1.5 टू 2 टाइम्स ऑफ आर नॉट. एक 1.5 घ्या किंवा 2 घ्या, 1.5 टू 2 ऑफ आर नॉट इकडे येतो. याचा हा आर ऑफ रेडियस ऑफ द सेंट्रल हे किती असते 1.33 टाइम्स ऑफ आर नॉट. आता मला सांगा तुम्हाला क्लिअर झालं का. याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न कुठे ना कुठे तरी दिसायला भेटेल, पक्का दिसायला भेटेल. इथं बघा 1/3 3 बट्टी 4/3, पण परीक्षेमध्ये 4/3 आता घाबरू नका जा. 4/3चा मिनिंग 1.33 होतो, राईट. सो हा झाला आपला एक हा जो काही झाला आपला हा एक डिझाईन पॅरामीटर कवर करून टाकलेला आहे. सो डिझाईन पॅरामीटर आपला एक कवर झाला. रेडियसच्या बाबतीमध्ये सगळं आपण माहिती घेतलेली आहे. तो क्लिअर झाला का नेहा, नेहा काही डाऊट आहे का. नाही. ठीक, चला. सो नेक्स्ट आहे आता डी वाला. डी वाला आता डिझाईन पॅरामीटर घेतो मी रोटरीसाठी व्ह्यूइंग एरिया. व्ह्यूइंग एरियाबद्दल काय डिस्कशन आहे. व्ह्यूइंग एरियाच्या केसमध्ये जर तुम्ही बघायला गेला तर दिसायला भेटत असं. आता व्ह्यूइंग एरिया म्हणजे काय त्याची मी तुम्हाला पहिले डायग्राम काढून देतो माझ्यासोबत तुम्ही पण डायग्राम काढून घ्या. मग काही पॉईंट असतील ते पॉईंट आपण त्याच्या खाली मेन्शन करून घेऊ, ठीक आहे. तो ठीक आहे, व्ह्यूइंग एरिया तुम्ही नाव टाकलेलं, आता आपण डायग्राम काढून घेऊ. असं आपल्याला दिसायला भेटते, राईट. आता इथं असतोय आपला हा अशापणे अरेंजमेंट मला दिसायला भेटत असते. आता बघा मी जसं मार्किंग करतोय सेम मार्किंग तुम्हाला तशीच करायची. कुठून बरं का, जो काही या चॅनल आयलंड आहे इथून हा जो तुम्हाला पोर्शन दिसायला भेटतोय रे हा एवढा, राईट. तो तुम्हाला लक्षामध्ये येईल. हे जे काही आहे याला म्हणतात मी LW. LW म्हणजे काय, लेंथ ऑफ व्ह्यूइंग सेक्शन. इथे नंतर लिहा लेंथ ऑफ व्ह्यूइंग सेक्शन. पहिले मार्किंग करून घेतो बघा, लेंथ ऑफ व्ह्यूइंग सेक्शन. नंतर हा पुरा एरिया येऊन जाईल आपला. हा सगळा एरिया आपला कोणता असतो, तर हा सगळा एरिया माझा व्ह्यूइंग सेक्शन आहे. याला काय म्हणतो मी व्ह्यूइंग सेक्शन. आता कोणता तरी डार्कवाला पेन घेतो, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. याला व्ह्यूइंग सेक्शन मी का म्हणतोय बरं का, तुम्हाला नाही वाटत का की या गाड्या इकडून घुसल्यानंतर कुठे व्ह्यूइंग होतील, म्हणजे कुठे क्रॉस हे होतील. ते व्ह्यूइंग म्हणजे काय, क्रॉसिंग म्हणजे क्रॉसच्या थोडासा हे आहे तो सिनॉनिम्स. व्ह्यूइंग माहिती आहे तुम्हाला, व्ह्यूइंग म्हणजे अशा पद्धतीने, राईट. तर कुठे होईल बरं का, हा जो पोर्शन मी तुम्हाला व्हाईट कलरने दाखवलेला आहे त्याच्यामध्ये होईल की नाही, त्यामुळे ते आपण व्ह्यूइंग सेक्शन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण व्ह्यूइंग सेक्शन म्हणतो. आता व्ह्यूइंग सेक्शनमध्ये त्या गाड्या एकमेकांना हे करतीलच, परंतु किती अँगलने करतील बरं का, किती अँगलने करतील. तर तो मॅक्झिमम अँगल जो असतो त्याला मी कशा पद्धतीने काढतो सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. आता हे थोडं तर माझ्याकडून हे निघून गेलं, तुम्ही याला टच नका करा, टच नका करा. अशा पद्धतीने आहे. आणि बरोबर अजून या कोपऱ्यामधून अशा पद्धतीने दिसा. आता तुम्हाला नाही वाटत का, बघा बरं, इकडच्या ज्या गाड्या होत्या अशा, या गाड्या इकडे येऊन अशा घुसून इकडे घुसतात, बरोबर की नाही. आणि इकडची मधली गाडी जी काही आहे इकडे घुसून इकडे घुसत असते. तर तो जो काही तुम्हाला अँगल दिसायला भेटेल त्याला मी अँगल म्हणणार. आता तुमच्या या पिक्चरमध्ये आपण जो काही आपण काढून ठेवलेला आहे हा आपला मॅक्झिमम अँगल मी काढलेला आहे, राईट की नाही. मॅक्झिमम अँगल मी काढला, याला मी समजा अल्फा W म्हणतो. अल्फा W हा पण आपला काय असेल अल्फा W. याला म्हणतो मी व्ह्यूइंग अँगल. हे काय झालं आपलं व्ह्यूइंग अँगल. कशा पद्धतीने काढला मी बघा, बरोबर या रस्त्याच्या टँजन्शियली आणि या रस्त्याच्या टँजन्शियली बरोबर कुठे जाऊन त्या रोटरीला टच करून, तर तो जो काही अँगल बनेल, बरोबर ना. तुम्हाला नाही वाटत का, बघा ही गाडी इकडे जाते, ही गाडी इकडे जाते. मॅक्झिमम अँगल हा आहे, हा मॅक्झिमम, याच्यापेक्षा जास्त अँगल येणार नाही. हा एवढा अल्फा जो काही आहे ना, हा अल्फा W आपला मॅक्झिमम आहे, ठीक आहे. व्हाईट कलरचा जो काही आहे तो व्हाईट कलरचा तुम्ही दाखवू शकतात. व्हाईट कलरचा आपला एरिया कोणता झाला, तो एरिया झाला आपला व्हाईट कलरचा जो एरिया आहे तो आहे आपला व्ह्यूइंग एरिया. व्ह्यूइंग एरिया हा पॉईंट क्लिअर इथपर्यंत रे.
अजून काय दाखवायचं? अजून काय दाखवायचं? हे बघा, आता आपण काय करू, आपण हिरव्या कलरने ही विड्थ कुठून इथं दाखवतो. व्ह्यूइंग एरियाची काय झाली, ही विड्थ झाली. BW LW आलं लक्षामध्ये. तर जो व्ह्यूइंग एरिया जो काय आहे, तो व्ह्यूइंग एरियाचा BW आणि LW दिसतोय तुम्हाला अशा पद्धतीने दिसायला भेटत असतो. तर रोटरीच्या केसमध्ये हा BW/LWचा रेशो जो असतो तो आपल्याला मेंटेन करून ठेवावा लागत असतो. तो मेंटेन करून ठेवावा लागत असतो आपल्याला. ओके, तो कशा पद्धतीने मेंटेन करायचं ते बघू. पहिले तुम्ही डायग्राम परफेक्ट काढले का मला हे सांगा. हे डायग्राम परफेक्ट आहे का? राईट. चला पुढे. आता इथपर्यंत सगळं नॉमेनक्लेचर जर क्लिअर असेल तर काही बाकी एक अजून बघून घेऊ द्या. सो याला व्ह्यूइंग लेंथ म्हणा, ही व्ह्यूइंग लेंथ आहे. याला व्ह्यूइंग विड्थ म्हणा. हा पुरा व्हाईट कलरचा व्ह्यूइंग एरिया आहे. हा मॅक्झिमम, याला अल्फा नॉट इथं म्हणून घ्या. अल्फा W इज इक्वल टू मॅक्झिमम व्ह्यूइंग अँगल. मॅक्झिमम व्ह्यूइंग अँगल येतो. ठीक आहे. सो मॅक्झिमम व्ह्यूइंग अँगल आहे. माझा आपण पॉईंट लिहून घेऊया म्हणजे हा पॉईंट आपला क्लिअर होतो. चला बघा पहिला पॉईंट. Since by providing rotary crossing conflict is converted to viewing moment. माहिती आहे आपल्याला, हे माहिती आहे की रोटरी प्रोव्हाइड करून आपण क्रॉसिंग कॉन्फ्लिक्टला व्ह्यूइंगमध्ये नेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे व्ह्यूइंग आहे आपल्या रोटरीमध्ये, व्ह्यूइंग आहे गड्या, आहे व्ह्यूइंग आहे. राईट. विच टेक प्लेस इन झोन टर्म ॲज व्ह्यूइंग एरिया. त्यालाच काय म्हणतो आपण, व्ह्यूइंग एरिया. झोन टर्म ॲज व्ह्यूइंग एरिया. हेन्स its design become significance. तो व्ह्यूइंग एरिया म्हणून नाव टाकायला लावलं तर आकृती काढायला लावली. हा पहिला पॉईंट सांगितला. याचा मिनिंग काय होतो ते समजून घ्या की आपण काय करतोय, आपल्याला क्रॉसिंग कॉन्फ्लिक्टला टाळतोय आपण, पण टाळून आपण काय करून टाकतोय, व्ह्यूइंगला ताणतोय. परंतु ज्या एरियामध्ये व्ह्यूइंगचा पोर्शन आपल्याला दिसायला भेटेल त्याला काय म्हणून देत असतो आपण, तो झाला व्ह्यूइंग एरिया. व्ह्यूइंग सेक्शन म्हणा किंवा व्ह्यूइंग एरिया म्हणा, अशा पद्धतीने आपण ते म्हणू शकतो. आणि डायग्राममध्ये तुम्हाला व्यवस्थित जर डायग्राम काढली असेल तर तुम्हाला जिंदगीभर लक्षात राहील ते, नाही तर विसरून जाणार ते. ठीक आहे. पुढचं वाक्य. फॉर स्मूथ ट्रॅफिक फ्लो the viewing angle should small but not less than 15 degree as it would increase the dia of सेंट्रल आयलँड. काय पॉईंट म्हटलं बघा, स्मूथ ट्रॅफिक आपल्या रोटरीवरती स्मूथ ट्रॅफिक फ्लो व्हायला पाहिजे. त्यासाठी जो व्ह्यूइंग अँगल आहे ना, तो शक्यतो पाहिजे तेवढा कमी असायला पाहिजे. आपण डिझाईन तर त्याला मॅक्झिममसाठी करणार आहे अल्फा W, परंतु जो व्ह्यूइंग अँगल म्हणजे काय, दोन गाडीचा व्ह्यूइंग अँगल असतो ना, तिकडच्या लेफ्टमधल्या गाड्या जेव्हा राईटमध्ये घुसतील आणि राईटमधल्या गाड्या जेव्हा लेफ्टकडे घुसतील तर त्यांचा काही ना काही एक व्ह्यूइंग अँगल बनेल ना, तो शक्यतो मिनिमम पाहिजे. राईट. तो त्या मिनिमम जर का असला स्मूथ जे काय आहे आपण फ्लो म्हणू शकतो, स्मूथ फ्लो त्याच्यावरती दिसायला भेटेल. परंतु मग मिनिमम किती, मिनिमम म्हणजे खूप जास्त मिनिमम पण करू नका टाका. तो किती बरं का, मिनिमम जर करायचं म्हटल्यावरती तर तुम्हाला किती मिनिमम करावं लागेल, तो 15 पर्यंत. 15पेक्षा खाली जायला नको. याच्यावरती क्वेश्चन आहे स्टार करून घ्यायचं. काय म्हणतो मी तुम्हाला की जो व्ह्यूइंग अँगल आहे तो व्ह्यूइंग अँगल कमी असायला पाहिजे. तुम्ही डिझाईन करता त्याला मॅक्झिममसाठी, व्ह्यूइंग अँगल स्मूथ फ्लोसाठी मिनिमम असायला पाहिजे, पण 15 डिग्री सेल्सियसपेक्षा खाली असायला नको. 15 डिग्रीपेक्षा खाली असायला नको. तो 15 डिग्री अँगलपेक्षा खाली असायला नको, ही बात आपण बोलतोय. पुढे काय, द व्ह्यूइंग लेंथ should be at least आता व्ह्यूइंग लेंथची बात करते हैं. व्ह्यूइंग लेंथ should be at least 4 times the width of
4 times the width of weaving section. 4 times the width of weaving section. पॉईंट क्लिअर आहे. विविंगची जी लेंथ आहे कोणती रे? एल डब्ल्यू. तिची लांबी किती असते तुम्हाला परीक्षा? हा पण क्वेश्चन आहे रे, हा पण क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. विविंग लेंथ शुड बी ॲटलीस्ट 4 टाइम्स ऑफ द विड्थ ऑफ द विविंग सेक्शन. विड्थ ऑफ होऊ म्हणजे याचं एक्सप्रेशन कसं लिहू शकतो आपण खाली? ॲटलीस्ट म्हणलं आहे ना. सो ॲटलीस्ट कम से कम एवढं असायला पाहिजे. म्हणजे आपण असं लिहिणार की LW शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4 टाइम्स ऑफ विड्थ ऑफ BW. मग तुम्हाला नाही वाटत का की तुम्ही एक व्हॅल्यू काढू शकतात काय? BW बाय LW. BW बाय LW काय असायला पाहिजे? हा BW बाय LWची व्हॅल्यू जर बघायला गेला तर काढायला गेला तर सो 1/4 म्हणजे 0.25. 0.25 पेक्षा काय असायला पाहिजे? जास्त असायला पाहिजे, राईट. तर 0.25 पेक्षा काय असायला पाहिजे? तो B/LWचा व्हॅल्यू जो काय आहे तो 0.25 किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिसायला पाहिजे. त्याची व्हॅल्यू तुम्हाला पर्टिक्युलरली सांगून बी देतो मी, ठीक आहे. पर्टिक्युलर तुम्हाला सांगून देतो काय आहे ती व्हॅल्यू, काय म्हणलं ते E/BW, BW/LW. ओके, इथं काय आहे? हा ठीक आहे, इक्वल करा इथं फक्त, ठीक आहे. इथं ग्रेटर दॅन वगैरे राहू द्या, तो 0.25 आपण मेन्शन करू. तो ॲक्च्युली रोटरी डिझाईनकडे वेगळे असेल, असं बी लिहिलं तरी चालेल तुम्ही, ठीक आहे. तो हा वाला फॉर्म्युला तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला मी की LW कम से कम किती असायला पाहिजे? LW शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4 × BW. 4 टाइम्स BWच्या 4 टाइम्स असायला पाहिजे. ही कहाणी तुम्ही लिहून घेतली, एवढी कहाणी तुम्ही लिहून घेतली. ही कहाणी आपण नंतर लिहू. तो डिझाईन पॅरामीटर जी असतील ना त्याच्यामध्ये लिहू, ठीक आहे. एवढा पुढे चला. आता पुढे आपण जर बघायला गेलो तर काय आहे बरं? व्हॅल्यू ऑफ विविंग लेंथ, ठीक आहे. 4 टाइम्स झाला. नेक्स्ट रिकमेंडेशन काय आहे बघा. द रिकमेंडेड व्हॅल्यू ऑफ व्ह्यूइंग लेंथ इज किती द्यायला पाहिजे बरं का? इज 45 ते 90 मीटर. टेबल तयार करून घेऊ आपण याचा. 45 ते 90 मीटर, 45 to 90 मीटर, 90 मीटर फॉर डिझाईन स्पीड ऑफ 40 kmph. 40 kmph म्हणजे कोणता? ब्रॅकेटमध्ये लिहायचं. 40 kmph म्हटलं काय? रुरल रोड्स, राईट. अँड 20 to 60 मीटर फॉर 30 kmph. 30 kmph म्हणजे काय? फॉर अर्बन रोड्स. क्लिअर आहे? फॉर अर्बन रोड्स. मग ठीक आहे, यासाठी आपण तक्ता पण करू शकतो. राईट. आता काय बरं का, तुम्ही जर विचार करायला गेला तर इथं लक्षामध्ये येईल माझ्या रुरल रोड्स आहेत, इथं लिहून घ्या. सो इथं रुरल रोड आहे, सरळ लिहू. रुरल रोड्स आहे ज्याचा स्पीड किती असतो? रुरल रोडचा 40 खाली. इथं आहे आपला अर्बन रोड, त्याचा स्पीड किती असतो? 30. तर त्या केसमध्ये तुम्हाला जी काही लेंथ ठेवायची आहे ती लेंथ किती असायला पाहिजे? तो लेंथ 45 ते 90. रुरलसाठी किती? रुरलसाठी जी काही आहे ती किती आहे आपल्या? 45 ते 90. तो 45 ते 90 आणि 20 ते 60 अर्बनसाठी. इथं तुम्ही लिहायचं या तक्त्यामध्ये आता मिनिमम व्ह्यूइंग लेंथ. परीक्षेमध्ये काय क्वेश्चन विचारतात लक्ष द्या. रेंज तर देणार नाही, रेंज दिली तर ठीक आहे, आणि रेंज नाही दिली तर मग काय बरं का, तुम्हाला प्रश्न कसा विचारतील ते? मिनिमम व्ह्यूइंग लेंथ फॉर रुरल रोड्स असा प्रश्न असेल. मिनिमम व्ह्यूइंग लेंथ फॉर रुरल रोड्स. तर मग किती असेल बरं का? मिनिमम व्ह्यूइंग लेंथ किती असेल? 45 ते 40, 90 तर इथं जनरल झाली म्हणजे एक रेंज झाली. तो किती असेल मिनिमम? ती असते आपली 45. किती द्यायची? 45. मग मिनिमम बघा ना, 45 ते 90 म्हणतो मिनिमम म्हणजे काय? 45. नंतर इकडे जर बघायला गेलं तर काय? सो इथं 20 ते 60 दिलेलं आहे, 20 ते 60 दिलेलं आहे, 20 ते 60 तर दिलेले म्हणजे 20 लिहायला पाहिजे. तर टेबलमध्ये 30 लिहिलं आहे, ठीक आहे. 30 करा. इथं मला असं वाटतं ना, 30 ते 60 करा तुम्ही. 30 ते 60ची रेंज करा आणि मिनिमममध्ये लिहायचं 30. मिनिमम किती असते? 30 असते. ठीक, जास्त पाहिजे एवढी कमी बी होणार नाही. 20 म्हणजे खूप कमी होऊन जाईल ते. तो 30 असायला पाहिजे. क्लिअर? हा पॉईंट आहे आपला.
तर इथपर्यंत डिस्कशन हे दिसायला भेटते. सो मिनिमम व्हिविंग लेंथ जर विचारली तुम्हाला तर तुमच्या लक्षामध्ये राहायला पाहिजे. ही बात आपली क्लिअर झालेली आहे. आता पुढचा पॉईंट आहे आपला डिझाईन पॅरामीटर ई नंबरचा विड्थ ऑफ कॅरेज वे. सो विड्थ ऑफ कॅरेज वे बद्दल बघा बरं. आता कॅरेज वे म्हणजे काय? हा रस्ता आहे, रस्त्याची जी विड्थ असते त्याला म्हणतो आपण विड्थ ऑफ कॅरेज वे. मग रस्त्याची कॅरेज वे आता आपल्याला दिसायला काय भेटेल बरं का? विड्थ ऑफ कॅरेज वे बद्दल आपण डिस्कशन करत आहोत. आता काय विषय असतो सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. डायग्राम काढून घ्यायचो आपण अगोदर आणि मग बाकीच्या गोष्टी आपण करत असतो. बघा काय काय बघा. या सेंट्रल आयलँड या राईट, हा आपला सेंट्रल आयलँड आहे. आता लक्षामध्ये काय येईल बरं का? या ठिकाणी मी चॅनलाइज आयलँड काढतो अशा पद्धतीने चॅनल आयलँड. आता लक्ष द्या. आपल्या लक्षामध्ये येते की यार हा जो काही रोड आहे तो हा जो काही रोड आहे आपला हा जो काही रोड आहे इथं माझ्या काय लक्षामध्ये येत असतं कोणतं ठेवतो हां. इथं जर बघायला गेलं तर काय तो ही गाड्या इकडून मध्ये घुसत आहेत समजा, या गाड्या इकडून मध्ये आतमध्ये येत आहेत. तो हा इकडचा जो रस्ता आहे कोणता वाला रस्त्याबद्दल पेन कोणता वापरू? आता हिरवा वापरला गेला, गुलाबी वापरतो. दिसतोय का बाण कुठे मारला मी? आता इकडे रस्ता असेल तो एकशे ना हा वाला राईट, आणि इकडे पण काहीतरी असेल आवाला राईट, तर इकडे पण काहीतरी असेल आवाला. एक मिनिट हां, रोड कोणते फक्त तर काय असेल बरं हे वाला दिसायला भेटते. आता तुम्ही मला एक सांगा प्रामाणिकपणे इथं जर विषय बघायला गेलात तर इथं काय लक्षामध्ये येते बरं का? तर काय लक्षामध्ये येते आपल्या की इथून जेव्हा गाडी येते समजा हे टू लेन रोड रस्ता होता. कोणता वाला टू लेन रस्ता होता? हा वाला इकडचा रे. हा जो इकडचा रस्ता आहे ना वाला हा टू लेन आहे आणि आपण काय टू लेन आहे. तो टू लेन दिसायला भेटतात. म्हणजे ज्या रस्त्याने मी येतोय अप्रॉच ज्या रस्त्याने मी करतोय तो पण टू लेन रस्ता आहे आणि मी एक्झिट करण्यासाठी जे ना हा पण आपला टू लेन रस्ता आहे. क्लिअर झालं का? हा पण आपला टू लेन रस्ता आहे. आता मला लक्षामध्ये काय येते की जर तुम्ही या टू लेन रस्त्याची ती विड्थ बघितली ना तर जेव्हा तुम्ही या एंट्रीमध्ये घुसताय तिथं तर तुम्हाला नाही वाटत की आयलँडमुळं याची विड्थ काय होऊन जाते? कमी होऊन जाते राईट. विड्थ काय होऊन जाते? कमी होऊन जाते. वाटल्यास नवीन काढून दाखवतो डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. हे का होते का नाही होते लक्षामध्ये राहायला पाहिजे. बघा इथं होता आपला आयलँड, असं करून दाखवतो ठीक. हे बघा इथं जर तुम्ही बघायला गेलात तर इकडे विड्थ काहीतरी आहे ओरिजिनल विड्थ. ही ओरिजिनल विड्थ आहे आपली, पण एंट्रीच्या ठिकाणी ही एंट्री आहे. हे बघा ही एंट्री आहे. या एंट्रीच्या ठिकाणी विड्थ कमी झाली. क्लिअर ठीक. इकडे जर बघायला गेलात तर आता एक्झिटची ही विड्थ असेल राईट, आणि इथं जर तुम्ही बघायला गेलात ही पण कमी झाली. क्लिअर. आता एंट्रीची जी की ही विड्थ आहे इथं मध्ये हिला मी E1 म्हणतो. तो हा पण आपला E1च असतो. आपला काय असतो? E1च असतो राईट. आणि तुम्ही जर बघायला गेलात तर हा जो पोर्शन आहे आपला याला काय म्हणतो मी रे? गुलाबी कलरने दाखवलेला याला काय म्हणतो मी? हा जो गुलाबी कलरने दाखवलेला याला काय म्हणतो मी? याला म्हणतो मी नॉन व्ह्यूइंग सेक्शन. नॉन व्ह्यूइंग सेक्शन का? कारण की तुमच्या लक्षामधील व्ह्यूइंग सेक्शन कोणता असतो? हा वाला व्ह्यूइंग सेक्शन आहे. हा बघा इथं व्ह्यूइंग सेक्शन, हा थोडी व्ह्यूइंग सेक्शन आहे. गाड्या तर अशा घुसतील अशा जातील. इथं कधीही व्ह्यूइंग होत नाही. व्ह्यूइंग इथंच होतो व्ह्यूइंग सेक्शन. तो हा बरोबर आयलँडच्या पुढचा हा जो पोर्शन आहे याला नॉन व्ह्यूइंग सेक्शन म्हणतो मी राईट. आणि याची जी विड्थ असेल हिला मी E2 म्हणतो. म्हणतो. बोला क्लिअर आहे काय? एवढा पॉईंट क्लिअर आहे? ठीक आहे. तर ही वाली बात आपल्या लक्षामध्ये आली. E1 काय असतो, E2 काय असतो, तुम्ही वाटल्यास लिहू शकतात. E1 आणि E2ची कहाणी काय काय तिथं लिहायचं जे आपल्याला तसं पण. सो फक्त एक लक्षात घ्या की हा गुलाबी कलर हा नॉन व्ह्यूइंग सेक्शन आहे. तर नॉन व्ह्यूइंग सेक्शनची जी काही विड्थ असते तिला E2 म्हणतो आपण. आणि आपल्या एंट्री आणि एक्झिटची आयलँडच्या जवळ असणारी जी काही विड्थ असते ती विड्थ आपल्याला काय दिसायला भेटत असते? ती E1 दोघी सारखे आपण घेतलेली आहे या केसमध्ये राईट. हा जो काही रस्ता याला अप्रॉच रोड म्हणू शकता तुम्ही. हा आपला अप्रॉच रोड आहे. हा आपला अप्रॉच रोड आहे. कोणता रस्ता म्हणतो मी? हा वाला इकडचा हा अप्रॉच रोड ठीक आहे. त्याला अप्रॉच रोड नाव देऊ तिथे. सो विड्थबद्दल आता बघा तर ही विड्थ किती असायला पाहिजे? ही विड्थ किती असायला तुम्ही मला सांगा बरं. समजा आता तुम्ही मला सांगा
हा इकडचा हा वाला जो रस्ता होता इथपर्यंत, हा वाला जो अप्रॉच रोड होता हा 2 लेन रस्ता होता. हा का होता 2 लेन रस्ता होता. तुम्ही कुठे वाचलं असेल, तुमच्या लक्षामध्ये असेल काय की 2 लेन रस्त्याची विड्थ जी असते ती 2 लेन रस्त्याची विड्थ विदाऊट कर्व 7 असते, विथ कर्व 7.5 असते. ही बात आपण अगोदर डिस्कस केली असेल, कुठे ना कुठेतरी ऐकलेलं असेल, बरोबर की. मला तुम्ही एक बात सांगा, जर याची विड्थ जर समजा 7 असेल तर याची विड्थ 7 असेल का रे? हे जे काढतो मी इथं E1 याची जर का समजा 7 असेल तर E1ची व्हॅल्यू 7पेक्षा जास्त असेल का 7पेक्षा कमी असेल? जास्त असेल. तू काय करते नाही नेमकं? E1 छोटा आहे ना मग. हा मग E1ची व्हॅल्यू विचारतो ना. मग E1 जर छोटा असेल तर E1ची व्हॅल्यू काय असेल? कमी असेल ना. E1 छोटा आहे आणि ती मागची मोठी आहे. हां, तर अशा पद्धतीने हे दिसायला भेटते आपल्याला. मग आता आपण काय करणार, आता आपण याचा टेबल बनवून घेऊ. तो टेबल बनवून घेऊ बरं का. काय टेबल काय बनवायचं आता? टेबल तर चांगला आडवा करावा लागेल मोबाईल. कुठे गेलं आहे? ठीक आहे, तो अशा पद्धतीने करतो. आता इथं मला लिहायचं इथपर्यंत. एक 2 3 आणि हे 4, राईट. तो अशा पद्धतीने लिहितो. समजा मी वाटल्यास त्याला वरती वाढवून घे थोडंसं. नंबर ऑफ लेन, तो नंबर ऑफ लेन इथं नंबर ऑफ लेन आहे. हां, याच्यामध्ये नंबर ऑफ लेन कुठे लिहितो मी? ते नंबर ऑफ लेन इथे लिहितो. हे 2 नंबर ऑफ लेन आहेत, हे 3 नंबर ऑफ लेन आहेत, हे 3, राईट, हे 4 आणि हे 5. इकडं पण काय 2 नंबर ऑफ लेन आहेत, हे 3 नंबर ऑफ लेन आहेत, राईट. नंतर हे 4 नंबर ऑफ लेन आहेत आणि हे ठीक आहे 2 3 आणि पुढे 6. इथं 5 नाही रे, इथं 6 करा. 6 नंबर ऑफ लेन, 2 3 4 आणि पुढे पण काय असेल 6. हा जो रोड आहे वरचा, हा रोड आहे आपला रूरल रोड. हा रूरल रोड आहे वरचा आणि इकडचा आहे अर्बन रोड. अर्बन रोड क्लिअर झालं. आता बघा बरं, आपल्याला व्हॅल्यू बघायची कशाची? ईची व्हॅल्यू बघायची. विड्थ ऑफ कॅरेज वे ॲट अ एंट्री, विड्थ ऑफ कॅरेज वे ॲट एंट्री अँड एक्झिट E1 ब्रॅकेटमध्ये लिहायचं E1. सो विड्थ ऑफ कॅरेज वे ॲट एंट्री आणि एक्झिटच्या ठिकाणी किती विड्थ असेल त्याची बात आपण करतो. इथपर्यंत लिहायला पाहिजे होतं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तो मग आता काय, जर 2 लेन रोड असेल, आता मला तुम्ही सांगा रोड जो आहे कोणता रोड आहे? रूरल रोड आहे, 2 लेन रस्ता आहे, 2 लेन रस्ता आहे. ठीक आहे, तर रूरल रोड असेल 2 लेन रोड आहे. सगळ्यात महत्त्वाची बात, 2 लेन रोड आहे, 2 लेनची विड्थ किती असते? 7 असते. समजा 7 असते. 7 असेल ना 100%. मग 2 लेन रस्त्यासाठी ही जी विड्थ असेल E1ची व्हॅल्यू ही नक्की काय असेल? ही आहे 6.5. 3 साठी किती बघा, प्रत्येक एकच सिंगल लेन रस्ता जर बघायला गेला ना, सिंगल लेन रस्ता, तर त्याची विड्थ जी असते ना ती 3.5 असते. त्याची विड्थ जी असते ना, सिंगल लेन रस्ता जो असतो त्याची विड्थ जी असते ती 3.5 मीटर असते, 3.5 मीटर असते. मग आता डबल लेन रस्ता जर का असेल तर 3.5 दुणे 7 म्हणू आपण, 7 असेल. परंतु त्या एंट्रीच्या आणि एक्झिटच्या ठिकाणी ती विड्थ कमी होऊन जाईल ना, म्हणून ती किती 6.5 असेल. 3 लेन जर का असेल तर 3 लेनच्या केसमध्ये जर बघायला गेला 3.5 किती झाले? 3.5 आणि 3.5 7, 7 आणि 3 10.5 पाहिजे होती, 10.5 पाहिजे होती. परंतु इथे किती आहे? 7ची. कमी असणार, राईट, कमी असणार. पुढे काय, तो 4 लेन रोडसाठी असते 8 आणि 6 लेन रोडसाठी विड्थ असते 13. रोटरीवरती आता खूप मोठे विचार करा तुम्ही, 6 लेनचे आहेत ना, ती विड्थ तुम्हाला डायरेक्ट विड्थ जवळजवळ एंट्रीच्या वेळेस ती विड्थ जी आहे जवळजवळ 13 मीटरपर्यंत जाताना दिसायला भेटेल. हे झालं रूरल रोडमध्ये. आता अर्बन रोडमध्ये काय बरं का, अर्बन रोडमध्ये 2 लेन जर का असेल तर एंट्रीच्या ठिकाणी, एंट्री आणि एक्झिटच्या ठिकाणी जी विड्थ असते ती किती असते? सो 2 लेनसाठी 7 मीटर विड्थ जास्त असणार. इथं असते 7.5 मीटर. याच्या रूरल रोडपेक्षा एंट्रीच्या ठिकाणी विड्थ जी आहे ना अर्बनमध्ये जास्त आहे, 7.5 मीटर. इथं आहे 10 आणि इथं आहे 15. इकडच्या बाजूला इकडे बघा 6च्या खाली इथं 15 होता. इथं खाली होतं 15, इथं आहे 15, इथं काय आहे 15, राईट. अशा पद्धतीने हा टेबल आपल्याला काढायचा आहे. झाला काय टेबल काढून?
हा IRCने दिलेला टेपर आहे आपल्या एंट्री आणि एक्झिटच्या अप्रॉच रोड जो असतो त्या अप्रॉच रोड आहे. अप्रॉच रोड म्हणा त्याला. अप्रॉच रोड म्हणजे कोणता जो येतोय आपल्या याच्या ठिकाणी त्याचे विड्थ आपण काढलेली. क्लिअर झालं काय? काही डाऊट आहे का कोणाला? काही कन्फ्युजन वगैरे होते का? कुलदीप खोडू मग? समजलो. हां ठीक आहे, खोडतो मग. चला, तो अशा पद्धतीने वाटल्यास तुम्हाला समजवण्यासाठी तुम्ही असं एक डायग्राम काढू शकतात की चला बाबा आपल्याला उद्या उठून विसरू नको पडायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं, ही अप्रॉच रोडची विड्थ आहे इकडं, राईट. अशा गाड्या आपल्या जात आहेत समजा, तर ही असते आपली E1, ही असते आपली E2, ही इकडची विड्थ. तो नक्की जर बघायला गेला तर ही काय असेल, ही जास्त असेल, ही कमी असेल. ही E1 आणि ही E1 आहे, दोघं E1च आहेत. E1 आणि E2 कोणता आहे? E2 इकडचा नॉन व्हिविंग सेक्शनची जी काही विड्थ आहे ना ती जी काय ती E2 आहे आपली, ती E2 आहे. चला पुढचा आता F वाला पॉईंट, विड्थ ऑफ रोटरी रोडवे. विड्थ ऑफ रोटरी, आता विड्थबद्दल डिस्कशन करायचं आहे. विड्थ ऑफ रोटरी रोडवे. आता विड्थ जर तुम्ही याची जर बघायला गेला तर कोणकोणत्या विड्थ, आता तुम्ही अप्रॉच रोड जो काही होता आपला, तो अप्रॉच रोडच्या एंट्रीच्या ठिकाणी विड्थ बघून टाकली. अप्रॉच रोडच्या एंट्रीच्या ठिकाणी आणि एक्झिटच्या ठिकाणी जी काही आपली विड्थ होती त्या विड्थबद्दल आपण डिस्कशन करून टाकलं. आता आपल्याला काय करायचं, विड्थ ऑफ द रोड, तो विड्थ ऑफ रोटरी रोड. रोटरी रोड म्हणजे कोणत्या विड्थची बात करतो मी, हे बघा. आणि आपल्या समजा इथं आपला रोटरी आहे, राईट. तर मी कोणती बात करतो आहे, हा तुमचा काय होता बरं का, हा होता आपला व्हिविंग सेक्शन. इथं आपलं काय असतं, इथं आपलं आयलँड असतो. तर इथून ते इथपर्यंत आहे जे काय असेल, आता माझ्याकडून लांब दाखवलं गेलं आहे, हा असतो आपला नॉन व्हिविंग सेक्शन, राईट की नाही. इथं आयलँड असते, त्या आयलँडपासून एवढं जे काय अंतर नाही आपलं नॉन व्हिविंग सेक्शन. हे तुम्हाला माहीत पाहिजे की व्हिविंग सेक्शन कोणता, नॉन व्हिविंग सेक्शन कोणता. वाटल्यास तर मी डायग्राम, हां ठीक आहे ठीक आहे. आता आपण काय करूया, विड्थ ऑफ रोटरी रोडवे, याच्यामध्ये आहेत पॉईंट बरेचसे, ते कवर करून टाकू. म्हणजे विड्थ जर झाली तर विड्थ झाल्यावरती जे काय आहे आपलं डिझायनिंग पॅरामीटर, त्याच्यानंतर अजून एक काय एंट्री ऑफ अँगलबद्दल आहे, ते कवर होऊन जाईल. चला मग आता इथं डायग्राम दाखवायला पाहिजे होती. थांब, ही विड्थ काय असते रे, BW, विड्थ ऑफ व्हिविंग सेक्शन. ही इथून इथपर्यंत ही विड्थ काय असते रे, नॉन व्हिविंग सेक्शनची विड्थ E2, राईट. मग आपल्याला काय काढायचं आता, E2 काढायचं आणि BW काढायचं. आपलं टार्गेट काय, E2 काढा आणि BW काढा, राईट. लेंथ कोणती असते, हा झाला व्हिविंग सेक्शन, हा इथून झाला व्हिविंग सेक्शन. इथं पण ती आकृती असेल अशी, हा असतो आपला व्हिविंग सेक्शन. ही व्हिविंग सेक्शनची ही लेंथ LW, राईट. आणि ही काय आहे, इथून ही वाला हा आपला विड्थ. एवढी बात तुम्हाला कन्फर्म मागाशी झालेली आहे. तर डायग्राम ही काढून घ्या व्यवस्थित. पुढचा पण, द विड्थ ऑफ नॉन व्हिविंग सेक्शन, द विड्थ ऑफ नॉन व्हिविंग सेक्शन E2 म्हणतो ना नॉन व्हिविंग सेक्शनच्या याला विड्थला, ऑफ रोटरी शुड बी इक्वल टू वायडेस्ट, बघा किती भारी वाक्य आहे, वायडेस्ट सिंगल एंट्री टू द रोटरी and should generally be less than the width of व्हिविंग section, that is E2 less than BW. हे ब्रॅकेटमध्ये लिहून टाकायचं. आता काय मिनिंग काय होतं बघा, विड्थ ऑफ नॉन व्हिविंग सेक्शनची जी विड्थ आहे ना, जिला मी E2 म्हणलेला आहे, तर ती किती असते म्हणे, ती असते, तुमच्या लक्षात घ्यायला पाहिजे. आता काय, हे रस्ते 4 आहेत, 1 2 3, हे 4 अशा पद्धतीने जोडतोय, ठीक. हे रोटरीमध्ये
इथं आपला तो व्हिविंग इथं आपल्या अशा पद्धतीने अरेंजमेंट असते. उलटं झालं का? उलटं झालं माझ्याकडून. आता गंमत बघा रे. तुम्ही जे ना या सगळ्यांचे ना इवन काढून घेतले. इथला इवन हा पण इवनच असतो, इथला इवन हा पण इवनच असतो, इथला इवन हा पण इवन असतो, इथला इवन हा पण इवन असतो. आता डिपेंड कशावर करतं, आता रोड कोणत्या प्रकारची येऊन तिथे भेटत आहेत आपल्याला काय माहिती. स्टेट हायवे आहे, नॅशनल हायवे का कोणता आहे आपल्याला माहिती ना, राईट. तो देअर फोर त्यांचा इवन डिफरन्स पण येऊ शकतो. ठीक, तुम्ही काय करताय, या प्रत्येकाचा इवन 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 सगळ्यांचा इवन काढून घेतात. इवन म्हणजे काय, एंट्रीच्या ठिकाणी असणारी जी विड्थ आहे अप्रॉच रोडची एंट्रीच्या ठिकाणी किंवा एक्झिटच्या ठिकाणी, अप्रॉच रोडची एंट्रीच्या ठिकाणी किंवा एक्झिटच्या ठिकाणी असणारी जी विड्थ असते तिला आपण इवन म्हणतो. मी सगळ्यांचा इवन काढून टाकला. मी या रस्त्याचे इवन याचे सगळ्यांचे मी काय करून टाकला, इवन काढला, E2 काढला, सॉरी इवन काढला, याचा काढला, इवन याचा काढला, इवन याचा काढला, इवन याचा पण काढला. सगळ्यांचे मी इवन काढून टाकले. आणि या सगळ्यांच्या इवनपैकी तुम्हाला काय बघायचं आता, वाईडेस्ट सिंगल एंट्री ऑफ द रोटरी. तर तुम्हाला काय बघायचं की या सगळ्या इवनच्या व्हॅल्यू तुम्ही बघितल्यात, राईट की नाही. याची वेगळी असू शकते बरं का, डिपेंड करतं रोड कोणत्या प्रकारचा आहे. तर तुम्हाला दिसायला भेटेल की इवनची व्हॅल्यू ज्या रस्त्याची, हा रोड नंबर 1, हा रोड नंबर 2, समजा हा इंटरसेक्टिंग रोड नंबर 1, इंटरसेक्टिंग रोड नंबर 2, 3 आणि हा 4. तर ज्या रोडवरती तुम्हाला या एंट्रीची विड्थ जी आहे जास्त दिसायला भेटते, तर तो जास्तवाला इवन, सगळ्यात जास्तवाला इवन काय असेल आपला, तो असेल आपला E2. क्लिअर झाला. सगळ्यात जास्तवाला इवन जो की असतो तो आपला काय असतो, तो असतो आपला E2, राईट. आणि दुसरं महत्त्वाचं काय बोललो मी तुम्हाला, काय बोललो बरं का, की जो काही आपला E2 आहे तो E2 आपला लेस दॅन असायला पाहिजे कोणापेक्षा, विड्थ ऑफ हेविंग सेक्शनपेक्षा. म्हणजे हा जो E2 आहे हा नक्कीच BW पेक्षा काय असतो, छोटा असतो, राईट. BW पेक्षा काय असतो, छोटा असतो. तो BW पेक्षा हा जो काही आहे छोटा असणार. डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही छोटा कसा असतो तो, डायग्राममध्ये तुम्हाला कळून बी जाईल. तो इथं जे काय आहे अशा पद्धतीने आपण काय केलेलं असतं, ही विड्थ आहे आपली, ही विड्थ E2 हा E2 आहे आणि हा BW आहे आपला. क्लिअर आहे ना. तो BW आपला काय असतो, BW हा आपला मोठा असतो E2 पेक्षा. तो E2 छोटा असतो, BW मोठा असतो. क्लिअर झाला पॉईंट, राईट. तर आता आपल्याला बघायचं आहे, आता हे झालं. तर मी तुम्ही काय फाइंड आउट केला, तुम्ही E2 फाइंड आउट करून टाकला. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं, BW फाइंड आउट करायचे. BW अजून बाकी ना फाइंड आउट करायचा, तो BW फाइंड आउट करायचा. चला पुढचं वाक्य काय, द विड्थ, जो तुम्ही विड्थ ऑफ नॉन व्हिविंग सेक्शन काढून टाकली, नॉन व्हिविंग सेक्शनची विड्थ तुम्ही काढून टाकलेली आहे. आता द विड्थ ऑफ व्हिविंग सेक्शन दॅट इज ब्रॅकेटमध्ये BW ऑफ रोटरी should be one traffic lane. एका ट्रॅफिक लेनची विड्थ किती असते रे नेहा, सिंगल लेन याची विड्थ किती असते, सिंगल लेनची विड्थ किती असते, सिंगल लेन रोडची किती बोललो मी, 3.5, राईट. सो द विड्थ ऑफ व्हिविंग सेक्शन ऑफ द रोटरी should be one traffic lane wider than the mean of entry width and non-waving section width. काय मिनिंग होतो याचा मिनिंग काय होतं माहिती आहे का, की BW जो आहे ना म्हणे, तो BW या एंट्रीची विड्थ म्हणजे E1 आणि आपली नॉन व्हिविंग सेक्शनची विड्थ म्हणजे E2 यांची ॲव्हरेज तुम्ही काढली, ही दोन यांच्यापेक्षा जास्त असते. किती जास्त असते, 3.5 ने जास्त असते. 3.5 का, कारण की त्यांनी मेन्शन काय केले की वन ट्रॅफिक लेन वाईडर असते. म्हणजे ही जी काही आपण ॲव्हरेज काढली E1 + E2 डिवाइड बाय 2 त्याच्यापेक्षा 3.5 ने ती काय असणार, वाईडर असणार. सो देअर फॉर BW इज इक्वल टू E1 + E2 डिवाइड बाय 2 + 3.5. क्लिअर आहे का सेंटेन्स अँड याचा ते एक्सप्रेशन, हे क्लिअर आहे. परीक्षेला विचारतील बरं का, E1 देऊन देतील, E1 म्हणजे काय, एंट्रीची असणारी विड्थ, E2 म्हणजे काय, नॉन व्हिविंग सेक्शनची विड्थ. दोघं देऊन देतील, म्हणतील की काढा, काय काढा, तुम्हाला हे काढायला होते. असेच क्वेश्चन तुम्हाला बनवणार आहे MPC, तरी मोस्टली असेच क्वेश्चन बनवते. क्लिअर झाला का भाग्यश्वरी, चला पुढे.
आता लास्टवाला आहे आपल्याकडं FG. सो लास्टवाला डिझाईन पॅरामीटर आहे आपल्याकडं एंट्री अँड एक्झिट अँगल. एंट्री आणि एक्झिट अँगल. आता तुम्ही मला सांगा बरं कोणता अँगल जास्त असेल, एंट्रीवाला अँगल जास्त असेल का एक्झिटवाला अँगल जास्त असेल? म्हणजे काय बरं समजून घेऊ आपण. समजा हा वाला रोड आहे, इथून एंट्री करतोय मी आणि इथून कुठेतरी मी एक्झिट करतोय. आता आपल्याला काय बघायचे एंट्रीवाला अँगल आणि एक्झिटवाला अँगल. आता एंट्रीवाला अँगल जास्त असेल का एक्झिटवाला अँगल जास्त असेल ते आपल्याला बघायचं आहे. मी समजा एंट्री करतोय मी, माझा एंट्रीचा अँगल स्ट्रेट तर काही राहणार नाही की चाल बाबा मी सरळ चालला जाईल, काही ना काही अँगल असेल, माझ्या स्ट्रेटपासून काही ना काही अँगल असेल अशा पण इकडं, राईट. तो हा काय असणार आपला, हा असणार एंट्री अँगल, बरोबर. आणि एक्झिट कसं करतो मी, एक्झिट हे वाला करतो, राईट. एक्झिट हे वाला करतो. तर एक्झिट जेव्हा मी करणार अशा पद्धतीनं तो इथं पण माझा काही ना काही अँगल असेल. सो एक्झिटचा पण काहीतरी अँगल असेल. तो एंट्रीचा अँगल पण असतो किंवा इकडून घेऊ आपण, एक्झिटवाला इकडून काढतो. एक्झिटचा पण काही ना काय असेल बरं का. एक्झिट समजा हा रस्ता कुठे होता, हा रस्ता इकडे मला दिसायला भेटतोय, राईट. अशा पद्धतीने एक्झिटचा रस्ता असेल तर आपण एक्झिट पण कसं करणार, काहीतरी अँगलने करणार की नाही. तर एक्झिटचा अँगल मला दिसायला भेटते. तर यांनी काय मेन्शन केलं आता की एंट्रीचा अँगल जो हा वाला एंट्रीचा अँगल याच्यातून मी बनवतोय आणि एक्झिटचा अँगल म्हणजे काय, एक्झिट मला असं व्हायचं आहे तर याच्यासोबत केलेला हा वाला अँगल, राईट. तो एक्झिटचा अँगल एंट्रीचा अँगल नोट म्हणून लिहून घ्या. एंट्री अँगल ग्रेटर दॅन एक्झिट अँगल. एंट्रीचा अँगल जो काय आहे तो जास्त पाहिजे, एंट्रीचा अँगल जास्त पाहिजे, एक्झिटचा अँगल कमी पाहिजे, राईट. एक्झिटचा अँगल कमी पाहिजे. का? एंट्रीचा अँगल जर का जास्त असला तर लोक होऊन गाडीचा स्पीड कमी करतील. अँगल जास्त आहे म्हणजे काय, तुम्हाला जास्त गाडीला हे करावं लागते, राईट की नाही. सरळ जायची होती, जास्त अँगलने मला जावं लागते, जास्त अँगलने जाते म्हणजे काय, गाडीचा स्पीड आपोआप कमी होईल, गोष्टी दिसतील, राईट. आणि एक्झिटच्या ठिकाणी अँगल जो काही आपला अँगल कमी असायला पाहिजे म्हणजे आपण सरळ चाललं जाणार, राईट की. सरळ जायचं ना आपल्याला, सरळ जायचं आहे, तुम्हाला सरळ निघायला पाहिजे. त्यामुळं एक्झिटच्या ठिकाणी अँगल आपला कमी पाहिजे, एंट्रीच्या ठिकाणी अँगल आपला. तो प्रॉब्लेम क्रिएट कुठे करायचा, आपल्याला स्वतःहून आपल्याला इंट्रोड्यूस करायचं आहे, स्वतःहून फोर्सफुली आपल्याला काय करायचं आहे, जो काही एंट्रीचा अँगल आहे तो जास्त ठेवायचा आहे. सो एंट्रीचा अँगल जास्त असतो, एक्झिटचा अँगल कमी असतो. एंट्री अँगल जास्त पाहिजे एक्झिट अँगलपेक्षा. नाऊ किती असायला पाहिजे मग आता. सो एंट्री अँगल इज इक्वल टू 60 डिग्री अँड एक्झिट अँगल इज इक्वल टू 30 डिग्री. क्लिअर आहे. एंट्री अँगल जो काय आहे तो एंट्री अँगल आपला 60 असायला पाहिजे, एक्झिट अँगल 30 डिग्री असायला पाहिजे. हे परीक्षेला विचारतील रे. एंट्री अँगल किती, एंट्री अँगल 60 डिग्री असेल, जास्त प्रॉब्लेम क्रिएट करा म्हणजे 60 डिग्रीने जायला लावा, राईट की नाही. आणि एक्झिट अँगल जो असेल आपला तो किती असेल, 30 डिग्रीचा. आता पुढे जाऊ आपण. झालं. अशा पद्धतीने आपले डिझाईन पॅरामीटर कव्हर झालेले आहेत. तो डिझाईन पॅरामीटर जो काही आपले कव्हर